नमस्कार. एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2025 याचा पार्ट 2 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे आपण उरलेल्या 50 प्रश्नांची उत्तरे पाहूया, ज्यामध्ये सायन्स, पॉलिटी आणि करंट अफेअर्स. तर या प्रश्नांची आपण उत्तरे पाहूया. तर सर्वप्रथम सायन्स हा जो विषय आहे त्याचे 51 ते 70 असे 20 प्रश्न आपल्याला सायन्सचे यावर्षी दिसतात. आणि त्याची काही प्रश्नांची क्वालिटी, डिफिकल्टी लेवल जरा जास्त हार्ड दिसते. जसं की रेझिस्टन्सचा क्वेश्चन आहे, त्यानंतर हीट फ्लोचा क्वेश्चन आहे. तर थोडे क्वेश्चन म्हणजे टफ दिसत आहेत. तर आपण सर्व 20 क्वेश्चनचे उत्तर पाहू. 51 नंबरचा प्रश्न आहे, कोणती क्वांटिटी कन्झर्व होते कोलिजन मध्ये? तर इथं आयोगाने इनइलॅस्टिक कोलिजन असं स्पेसिफिकली मेन्शन करायला पाहिजे होतं. तर याच्यात M1V1 इक्वल टू M2V2 असं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे. त्यामुळे याचं उत्तर 2 मोमेंटम असं येईल, म्हणजेच मास इंटू व्हेलॉसिटी. तर 51चं उत्तर आहे 2. 52 नंबरचा क्वेश्चन आहे. तर कोणतं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला सांगते की युनिव्हर्स जे आहे ते एक्सपांडिंग आहे. तर आपण विविध पुरावे भेटतात, त्याच्यापैकी एक पुरावा म्हणजे जे आपली लाईट म्हणजे गॅलेक्सीमध्ये जी काही लाईट येते सूर्यापासून, तर त्यामध्ये त्या लाईटची जी वेवलेंथ आहे ती वाढत जाते आणि त्याच्यामुळे ते रेड कलरकडे लाईट शिफ्ट होते. तर असं जे काही लाईट गॅलेक्सीकडून येते तर ते रेड शिफ्ट असं आहे. पर्याय नंबर 1 ह्याचं उत्तर आहे. तर ह्याच्यात 52 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकता की पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन दोन्हीमध्ये वर्डिंग सेम आहे, फक्त रेड ब्ल्यू मध्ये इंटरचेंज केले. जेव्हा असं असेल, 4 ऑप्शन मधले 2 ऑप्शन जवळजवळ असतील, तर त्याच्यापैकी एक आन्सर हे कन्फर्म उत्तर असतं. तर 1 किंवा 2 ह्याच्यापैकी तुम्ही उत्तर मारायला पाहिजे होतं. आणि जर असं सायन्स माहिती असेल तर तुम्ही रेडची वेवलेंथ ही ब्ल्यू पेक्षा जास्त असते हे लॉजिक लावून एक्सपांड होत आहे, असं 52चं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 53 नंबरचा क्वेश्चन आहे, न्यूट्रिनो पार्टिकल इज इमिटेड इन द प्रोसेस ऑफ. याचं उत्तर आहे बीटा डिके. तर बीटा डिके मध्ये न्यूट्रिनो हे पार्टिकल्स इमिट होतात ज्याच्यावर चार्ज 0 असतो, पण त्यांचं नंतर रूपांतर एका पॉझिटिव्ह चार्ज मध्ये होते. तर त्याचे न्यूट्रिनो पार्टिकलचे 3 टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, म्युऑन आणि टाऊ असे 3 आहेत. आणि हे बीटा डिके मध्येच होते. आता 53 नंबरचा क्वेश्चन आपल्याला माहिती पाहिजे की हा रेडिओ ऍक्टिव्हिटी ह्या चॅप्टर मधून आलेला आहे. आणि हे जर माहिती असेल तरच बरोबर येईल, म्हणून थोडासा हार्ड कॅटेगरीमध्ये 53 नंबरचा क्वेश्चन आहे. 54 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर और विस्कॉसिटी ऑफ गॅसेस? आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण इथं गॅसेसच्या विस्कॉसिटीची बाबत बोललेलं आहे. जनरली लिक्विडच्या बाबतीत जर म्हटलं तर टेम्परेचर वाढवलं तर विस्कॉसिटी कमी होते. विस्कॉसिटी म्हणजे काय? तर एका लेअरनं दुसऱ्या लेअरच्या बाबतीत रिलेटिव्ह मुवमेंटसाठी केलेला रेझिस्टन्स म्हणजे विस्कॉसिटी. जसं की तेल आहे किंवा पेट्रोल आहे, ह्याची विस्कॉसिटी पाण्यापेक्षा जास्त असते. म्हणजे त्यांची मुवमेंट जमिनीवर असं रिलेटिव्हली फास्ट होत नाही, त्याला म्हणतात विस्कॉसिटी जास्त असणं. लिक्विडमध्ये टेम्परेचर वाढवलं की विस्कॉसिटी डिक्रीज, आणि गॅसमध्ये उलट असतं, टेम्परेचर वाढवलं की विस्कॉसिटी इन्क्रीज. तर त्यामुळं हे थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, इथं फसू शकतात. 54चं उत्तर क्रमांक 1 आहे. 55 नंबरचा प्रश्न आहे. तर हा हा 55 आणि 56 हे दोन्ही हार्ड लेवलचे क्वेश्चन या पेपरमध्ये विचारलेत. तर इथे विचारले की 2 रॉड्स आहेत, त्यांचं लेंथ आणि रेडियसचं प्रमाण दिले. त्यानंतर टेम्परेचर डिफरन्स इज सेम अँड व्हॉट विल बी द रेशो ऑफ हीट फ्लो. ओके. तर इथं आपल्याला माहिती आहे की जे काही रॉड आहे त्याचं जे हे आहे, हीट फ्लो आहे, तर ते आपण डायरेक्टली आपण हे काढू शकतो इथे की ते हीट फ्लो हा रेडियसच्या स्क्वेअरला म्हणजे पाय स्क्वेअर एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हीट फ्लो, आणि लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर हीट फ्लो रेडियसच्या स्क्वेअर अपॉन एल याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर त्यानुसार आपण उत्तर काढल्यानंतर इथे मी सर्व सॉल्व्ह करून दिले. तर त्यानुसार एल बाय आर स्क्वेअर पहिल्या रॉडचा 1:4 येतो आणि दुसऱ्याचा एल बाय आर स्क्वेअर 2:9 येतो. तर असं करत जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा 8:9 हे आपल्याला प्रोपोर्शन भेटून जातो. 55 नंबरचा क्वेश्चन थोडासा हार्ड कॅटेगरीमध्ये मोडतो. 56 नंबरचा क्वेश्चन आहे, तर हा व्हीट स्टोन ब्रिज आहे, रेजिस्टन्स व्हीट स्टोन नेटवर्क म्हणतात त्याला, हे इंजिनिअरिंग मध्ये शिकवलं गेलेलं आहे. तर इथे 3 रेजिस्टन्स जो म्हणजे जो रेजिस्टन्स आहे 3 ओहमचा, तर तो असून नसल्यासारखा आहे.
आपण ह्या स्ट्रक्चरला इथं बाजूला लाल कलर मध्ये मी एक डायग्राम काढलेली आहे. तर त्याच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं तर डायरेक्ट 1 आणि 2 हे ओहमचे रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत. 2 आणि 4 सिरीज मध्ये आहेत आणि यांचं इफेक्टिव्ह जे रेजिस्टन्स आहे ते पॅरल मध्ये आहे. तर असं करून 1 आणि 2 मिळून 3 होते आणि 2 आणि 4 मिळून 6 होते. हे दोन्ही पॅरल मध्ये काढले तर आपण 3 आणि 6 पॅरलचं उत्तर येतं डायरेक्ट 2 ओहम रेजिस्टन्स. आणि 2 ओहम रेजिस्टन्स आपण व्होल्टेजना 2 व्होल्टला डिवाइड केले तर 1 अँपिअर एवढं उत्तर येतं. पण 56चा आन्सर नंबर 4 1 अँपिअर हा आहे. हा पण थोडासा हार्ड क्वेश्चन होता. 57 नंबरचा क्वेश्चन आहे सिट्रस कॅन्कर इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग पॅथोजन. तर सिट्रस कॅन्कर जो आहे तो एक बॅक्टेरिया आहे. आता आपल्याला 57 नंबरचा क्वेश्चन हा एक आयोगाचा कन्फर्म क्वेश्चन आहे की दरवर्षी त्यांनी प्लांट डिसीज जे होतात त्यांचे कोणत्या पिकावर होते आणि कोणत्या बॅक्टेरियानं होते किंवा कोणत्या पॅथोजन होते हे दरवर्षीचा क्वेश्चन आहे. जसं की बॅक्टेरियामध्ये ब्लॅक आर्म कॅन्कर, सिट्रस कॅन्कर असेल, टुंडू असेल, हे बॅक्टेरियामध्ये मोडतात. व्हायरसमध्ये मोसाईक डिसीज जो की तंबाखूवर होते, बंची टॉप बनानावर होते, हे दोघेही व्हायरस आहेत. त्याच्यानंतर फंगी जे आहे ते टिक्का, रेड रॉट. आता टिक्का जो आहे तो आपल्या ग्राउंडनट म्हणजेच भुईमुगावर होतो, रेड रॉट शुगर केनवर होतो, अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट आणि रस्ट रस्ट गव्हावर होते. तर असं हे डिसीजेस आहेत. तुम्ही एकदा हे सर्व डिसीजचा चार्ट नीट करणं अपेक्षित आहे. आणि यामध्ये जरी तुम्हाला माहिती नसेल तर 4 नंबरचा ऑप्शन तुम्ही कन्फर्म डिलीट करू शकला असता. 57चं उत्तर आहे 1. 58 नंबरचा प्रश्न आहे तर स्क्लेराइड्स ह्यांचे कॅटेगरीज काय आहेत. तर तुम्ही स्क्लेराइड्सची कॅटेगरीज जेव्हा एबीसीडी ऑप्शन वाचले तेव्हा स्क्लेराइड्स ही स्पेलिंग कशा कशात आहे तर एबीडी मध्ये आहे. त्यामुळं तुम्ही अपेक्षित आहे की माहिती जरी नसेल तरी एबीडी उत्तर डायरेक्ट लॉजिकली मारू शकता. सी ऑड मॅन आउट आहे ते इलिमिनेट करून एबीडी उत्तर मारू शकता. तर स्क्लेरेनचायमा जे आहे ते त्या बायोलॉजीच्या त्या टॉपिक मधून हा क्वेश्चन पडलेला आहे. त्यानंतर स्टोमाटा विल ओपन 59 नंबरचा क्वेश्चन आहे. स्टोमाटा विल ओपन इफ देअर इज अक्युमुलेशन ऑफ फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल. तर ऍक्च्युली ह्याचं उत्तर जे आहे ते पोटॅशियम आहे. तर पोटॅशियम जे आहे ते स्टोमाटा म्हणजे जे प्लांट्सचे जे कार्बन डायऑक्साईड प्लांट्स जो घेतो आणि ऑक्सिजन बाहेर टाकतो तर त्याचं मेन फंक्शन हे काम कोण करतं तर स्टोमाटा करतं आणि त्याच्यात पोटॅशियम तिथे हेल्प करतं. तर हा ऍग्रीचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला जर हे माहिती असेल तरच येईल. त्यानंतर 60 नंबरचा क्वेश्चन आहे की स्पायरोगॅरा अल्गी बद्दल विचारले. आता जेव्हा आपण शेवाळच्या बाबतीत बघतो 4 स्टेटमेंटमध्ये की शेवाळ जे आहे ते म्हणजे मरीन वॉटरमध्ये आपल्याला म्हणजे सापडत नाही. ते जनरली फ्रेश वॉटर किंवा तळे, पॉन्ड्स अशा जागी सापडतात. म्हणून ब जे आहे तुम्ही इथं इलिमिनेट करायला पाहिजे होतं. डायरेक्ट ACD आपल्याला स्पायरोगॅरा अल्गीचं उत्तर भेटते. तर त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की पॉन्ड मध्ये असतं. त्याच्यानंतर स्पायरल शेप्ड क्लोरोप्लास्ट असतं. त्याच्यानंतर झिग्नेमॅटिसी या कुटुंबातला आहे तर त्या कुटुंबामधला आहे ते. आणि हे 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर तो जे आपले प्लांट अॅनिमल क्लासिफिकेशन आहे तर ते तुम्ही नीट करून जाणं अपेक्षित आहे. दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन यावर कन्फर्म आहेत. त्यामुळे ते दोन्ही नीट करून जाणे. त्यात थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट्स हे सुद्धा वर्गीकरण नीट करणं. त्याच्यानंतर अॅनिमलचं सुद्धा वर्गीकरण एकदम चांगलं करणं हे तुम्हाला अपेक्षित आहे. 61 नंबरचा क्वेश्चन आहे. तर हा आयोगाचा हा थोडासा रिपीट प्रश्न आहे की ह्याच्या अगोदर कंबाईन मध्ये हा प्रश्न विचारला आहे की मारिज्युआना हे कसे तयार करतात. तर ते ऍक्च्युली कॅनबिस सटाइवा पासून तयार करतात आणि ओपियम पॉपी पासून हिरोईन तयार केले जाते. निकोटिना टबॅकम आता इथं तुम्ही लॉजिक लावू शकता. टबॅकम म्हणजे तंबाखू तंबाखू बनवतात त्याच्यापासून. मेंथा पासून मेंथॉल बनवतात. त्यामुळे 2-4 इलिमिनेट करू शकला असता. 1-3 मध्ये तर तुम्ही मारणं अपेक्षित होतं. 62 नंबरचा क्वेश्चन आहे प्रो कॅरियोट्स. यू कॅरियोट्स आणि प्रो कॅरियोट्स जे आहेत ना ते त्याच्याबद्दल इथं क्वेश्चन आहे की प्रो कॅरियोट म्हणजे जेनेटिक कोड जे आहे ते एन फॉर्मिल मिथेनॉइन ह्याच्यासाठी काय आहे. तर याचं उत्तर AUG म्हणजेच ऍडेनिन, युरॅसिल आणि ग्वानिन असं आहे. तर तुम्ही ATCG आणि AUCG हे DNA RNA मधलं तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही इलिमिनेट करू शकता की डबल T हे 1 आणि 3 इलिमिनेट करू शकला असतात आणि 2-4 पैकी तुम्ही उत्तर एक मारू शकला असता. 63 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 62 जो आहे तो म्हणजे जीन्स जेनेटिक जेनोम्स जीन्स
जे आहेत डीएनए आरएनए, तर ह्या टॉपिक मधून आलेला आहे बायोटेक्नॉलॉजीचा, तो महत्वाचा टॉपिक आहे. 63 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याच्यात म्हणतोय की विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन्स रेग्युलेट मेन्स्ट्रुअल सायकल. तर आता इथे FSH, पहिला ऑप्शन जो आहे त्याचं उत्तर आहे FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH म्हणजे लॅक्टेटिंग हार्मोन, त्याच्यानंतर एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर हे ऍक्च्युअली मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे ते महिलांमध्ये ते रेग्युलेट करण्याचं काम यांचं आहे. ह्याच्यात तुम्ही कॉर्टिको जे आहे ते कॉर्टिकोस्टेरॉन, कॉर्टिसॉल हे इलिमिनेट करून तुम्ही उत्तर काढू शकला असतात. आणि एक उत्तर आहे. त्याच्यानंतर 64 नंबरचा प्रश्न आहे की ह्युमन जेनोम प्रोजेक्ट 1990, तर त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय होते. आता जेव्हा हा प्रश्न राज्यसेवा मेन्स GS4 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. तिथं 25,000 जीन्स होते असं म्हणजे ब्लँक दिली होती की किती जीन्स होते ह्युमन मध्ये ते आयडेंटिफाय करायचे होते, तर 25,000. तर त्यामुळे हे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं चुकीचं आहे. त्यामध्ये 3 बिलियन बेस पेअर शोधायचं आपलं हे होतं, टार्गेट होतं. तिसरं जे आहे ते जेनोमचं नॉलेज आपल्याला रिसर्च मेडिसिनला वापरता येईल. तर सी जनरली स्टेटमेंट आहे. अभि तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा सी कन्फर्म बरोबर आहे म्हणून 2 उत्तर मारणं अपेक्षित आहे. आणि क्लोनिंग ऑफ ह्युमन्स नॉट अॅनिमल्स, कारण ह्युमन जेनोम प्रोजेक्ट आहे. तर हे डाटा पूर्ण लक्षात ठेवा, हा बायोटेक्नॉलॉजीचा महत्वाचा भाग आहे. 64चं उत्तर आहे 2. 65 नंबरचा प्रश्न आहे की वूल साठी कमर्शियल प्रोडक्शन मध्ये काय वापरतात. तर जर तुम्ही ल्युसेंट बुक सायन्सचं वाचलं असेल तर त्यासाठी तिथं जे जे आर्टिफिशियल जे असेल म्हणजे नायलॉन वगैरे, इथे इथं काय काय कोणतं प्रॉडक्ट म्हणजे कोणतं हे वापरतात, तर त्यानुसार इथं पॉली क्रायोलिनायट्राईल, ओके, तर हे पॉली अक्रियोनायट्राईल वापरतात. तर हे तुम्हाला माहितीच पाहिजे. टेफ्लॉन वगैरे तुम्ही इलिमिनेट करू शकला असतात. आणि बाकीच्यांमध्ये ऑप्शनमध्ये मारायला पाहिजे होतं, पण ल्युसेंटमध्ये ह्याची सर्व आर्टिफिशियल जे काही वूल आहे किंवा फायबर्स आहेत तर त्यांची माहिती दिलेली आहे की कोणतं कशापासून बनवलेलं आहे. त्यानंतर 66 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेडिसिन कॅन बी क्लासिफाईड विथ अनॅल्जेसिक अँड अँटीपायरेटिक्स. तर अँटीपायरेटिक्स म्हणजे जे तापेवर वगैरे वर्क करतं, अनॅल्जेसिक म्हणजे भूल देणे. तर आपण जनरली आपल्याला माहिती आहे की पॅरासिटामॉल जे आपण ताप आल्यावर किंवा पेन किलर म्हणून वापरतो, त्यामुळे याचं उत्तर डी. पॅरासिटामॉल म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. तर सोबत पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बेनेड्रिल जे आहे ते सर्दी आणि खोकल्यासाठी आपण ऐकलं असेल, तर त्यासाठी वापरतात. त्यामुळे असं तुम्ही बी आणि सी इलिमिनेट करू शकला असतात. तर पॅरासिटामॉल हे एक आपल्याला जनरल नॉलेजचा भाग आहे. 66चं उत्तर 4 आहे. 67 नंबरचा प्रश्न आहे. तर तुम्हाला ग्लुकोज हे मोनो आहे एवढं माहिती आहे. अचं 3. त्यानंतर पॉलिसॅकराइड मध्ये स्टार्च आहे. हे 2 जरी लावले, डी 2 आणि अ 3 असं लावलं तर पर्याय क्रमांक 4 कन्फर्म तुम्हाला उत्तर भेटून जातं. डायसॅकराइड सुक्रोज येतं आणि ट्रायसॅकराइड रॅफिनोज येतं. हे तुमच्या नॉलेजमध्ये ऍड करा. 68 नंबरचा क्वेश्चन आहे. हायड्रोजन आणि त्याचे मास रेशो. तर आता प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम, आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसो इलेक्ट्रॉनिक आणि आयसोमर्स वगैरे हे जेवढे आहेत ना सगळे तुम्ही नीट करून जाणं अपेक्षित आहे. इव्हन कार्बनचे ॲलोट्रोप्स वगैरे विचारतात, तर ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. इथं हायड्रोजनचे विचारले आयसोटोप्स आणि त्यांचे मास. तर हायड्रोजनचं इथं लिहिलेलं आहे 1H1, 1H2, 1H3. तर 1, 2, 3 असं त्यांचं मास आहे. वरचं जे आहे मास आहे, खालचं 111 जे आहे ते ॲटॉमिक नंबर आहे. आयसोटोप्स मध्ये ॲटॉमिक मास वेगळा असतं, ॲटॉमिक नंबर सेम असतं. पण पर्याय क्रमांक 4 68 उत्तर आहे. 69 नंबरचा प्रश्न आहे की कार्बन कशात नाही असं विचारलेलं आहे. तर वूड मध्ये कार्बन आहे, बायोगॅस मध्ये आहे, कोल मध्ये आहे. फक्त सी जे आहे ते रिन्युएबल एनर्जी आहे, ज्यात कार्बनचा वापर आपण करत नाही. जिओ थर्मल एनर्जी म्हणून 69चं उत्तर आहे 3. 70 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये विचारले की कोणतं केमिकल बॉन्ड MgCl2 मध्ये आहे. तर आता मॅग्नेशियमच्या कक्षेत 2 फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि क्लोरियमच्या शेवटच्या कक्षेत एक एक इलेक्ट्रॉन कमी असतो. त्यामुळं अशा प्रकारे Mg आणि 2 Cl चे मॉलिक्युल्स यांचं जे आहे ते आयोनिक बॉन्ड म्हणजे Mg 2 इलेक्ट्रॉन देतं आणि Cl 2 इलेक्ट्रॉन घेतात. 2 Cl एक एक इलेक्ट्रॉन घेतात. तर अशा प्रकारे आयोनिक बॉन्ड तयार होतो. म्हणून 70चं उत्तर आहे 4. ठीक आहे. तर अशा प्रकारे सायन्सचे 20 क्वेश्चन संपले आहे. तर सायन्सचे 5 ते 7 क्वेश्चन थोडेसे टफ कॅटेगरीमध्ये म्हणता येईल. बाकी एक डुएबल आणि आपण प्रेडिक्ट केले होते त्या एक 100 महत्वाच्या मुद्द्यांमधून आपल्याला
रिफ्लेक्ट झालेले दिसतात. त्याच्यानंतर आपण पॉलिटीचं सेक्शन बघू. पॉलिटीचं सेक्शन रिलेटिव्हली इझी होता. एक दोन क्वेश्चन, तीन क्वेश्चन सोडले तर बाकी सर्व क्वेश्चन इझी होते, डुएबल होते. तर 71 ते 85 15 क्वेश्चन आपण पॉलिटीचे पाहूया. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जे आहे ते नोव्हेंबर 46 कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंडर इस्टॅब्लिश केले आहे. ओके, बरोबर आहे. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशननी 2 कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला नकार दिलेला आहे. हे पण बरोबर आहे, कारण का जे काही एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती त्याच्यातच मुस्लिम लीगला इन्व्हाइट केलं होतं, पण त्यांनी कम्प्लीट बॉयकॉट केला. मुस्लिम लीगनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये येण्यासाठी नकार दिला. परंतु त्यांना एकच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कॅबिनेट मिशननी सांगितली होती. क्रिप्स प्रपोजल हे ऍक्सेप्ट होतं असं मुस्लिम लीगचं स्टेटमेंट आहे. परंतु मुस्लिमांना क्रिप्स प्रपोजल मान्य नव्हतं, कारण त्यांना कम्प्लीट सेपरेट पाकिस्तान बनवायचा होता आणि सेपरेट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली पाहिजे होती. आणि जे काही क्रिप्स प्रपोजल मधून त्यांना भेटलेलं नाहीये. त्यामुळे सी चुकीचं स्टेटमेंट आहे. सी फक्त जरी तुम्ही डिलीट केलं तरी 71चं आन्सर 1 येतं. तुम्ही बघू शकता की क्रिप्स प्रपोजल 2 वेळेस पेपरमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर जिओ थर्मल 2 वेळेस आलेले आहे. तर हे महत्वाचे मुद्दे आहेत. हिस्ट्रीमध्ये झालं तर क्रिप्स प्रपोजल, त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन आणि ऑगस्ट ऑफर वगैरे हे 3 खूप महत्वाच्या आणि पार्टिशन प्लॅन हे 4 महत्वाच्या इव्हेंट्स आहेत. 72 नंबरचा क्वेश्चन आहे. मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम किंवा आधुनिक संविधानवाद कुठून स्टार्ट झालाय? तर ह्याचं उत्तर 2 आहे, इंग्लंड. कारण मॅग्ना कार्टा जे आहे ते बेसिक डॉक्युमेंट, ते बेसिक बिल ऑफ राईट्स म्हणतात त्याला. आणि प्लस रूल ऑफ लॉ हे सुद्धा एडवर्ड कोग यांचं ते इंग्लंडमध्येच त्याची उगम होता आणि हे बेसिक आहे कॉन्स्टिट्यूशनचं, म्हणून 72चं उत्तर 2 आहे. इंग्लंडमधून मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम स्टार्ट झाले. अमेरिकेमधून काय घेतलंय? तर आपण ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे ह्या ज्युडिशरीशी रिलेटेड कन्सेप्ट आणि ते आपण अमेरिकेमधून घेतलेले आहेत. 73 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये दिलंय की प्रेसिडेंट जो आहे, पर्सन हू होल्ड्स ऑफिस प्रेसिडेंट शॅल सब्जेक्ट फॉर री इलेक्शन. ओके, प्रेसिडेंट जे आहे ते वापस पुनर्निवडणूक होऊ शकते त्यांची, बरोबर आहे, पुनर्निवडणूक होऊ शकते. त्याच्यानंतर भारतामध्ये असं काही आपल्याला रिस्ट्रिक्शन नाहीये. दुसरं वाक्य चुकीचं आहे. त्यांनी म्हटलं की राज्यसभेच्या सदस्य म्हणून पात्र असावं, जेव्हा की राष्ट्रपतीला लोकसभेचा सदस्य म्हणून पात्र असावं अशी अट आहे. त्यामुळं ओनली वन करेक्ट, ओनली ए करेक्ट. 73चं उत्तर आहे 1. आणि राष्ट्रपतीवर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर राज्यपाल, चीफ जस्टिस आणि चीफ इलेक्शन कमिशनर. तर हे एक महत्वाचे ऑफिसेस आहेत पूर्ण भारतातले, आणि त्यावर एक 2-3 क्वेश्चन कन्फर्म पूर्ण पेपरमध्ये आपल्याला दिसून येतात. 74 नंबरचा क्वेश्चन आहे की कोणत्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी हे एस्टॅब्लिश केलेलं आहे? तर 74वी घटना दुरुस्ती, 73 रुरल बाबतीत आहे, 74 अर्बन म्हणजे मेट्रो प्लॅनिंग कमिटी. त्याचंच आर्टिकल आहे 243 झेड ई आणि 243 झेड डी हे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचं आहे. दोघं बी 74व्या घटना दुरुस्तीनं आलेले आहेत. 75 नंबरचा क्वेश्चन आहे. तर इथं वेगवेगळ्या कमिटीज आणि त्यांचे जे कोणी हेड होते, चेअरमॅन्स होते, तर ते विचारले. स्टिअरिंग कमिटीचे राजेंद्र प्रसाद बरोबर आहे. सल्लागार समितीचे वल्लभभाई पटेल बरोबर आहे. सेंट्रल ऍक्च्युली आता सेंट्रल राईट्स कमिटी त्यांनी इंग्लिशमध्ये जरा चुकीचं ट्रान्सलेशन केलंय. युनियन पॉवर्स कमिटी असं चं वाक्य पाहिजे, आणि जे की जवाहरलाल नेहरूकडे आहे. आणि फंडामेंटल राईट्स सब कमिटी जे आहे ते कृपलानी. मी असं लक्षात ठेवलं होतं की कृपा केली, आपल्याला फंडामेंटल राईट्स दिले. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवू शकता. आणि राजेंद्र प्रसादकडे स्टिअरिंग आहे आपल्या कॉन्स्टिट्युशनचं. तर ऑनरेबल राजेंद्र प्रसादकडे स्टिअरिंग आहे असं म्हणून हे 2 लक्षात ठेवले होते. आणि पटेलांनी सल्ला दिला ऍडवायझरी कमिटी, सल्लागार समिती. ओके. आणि नेहरूंकडे पॉवर्स होते, युनियनचे पॉवर्स होते, असं मी सर्व समिती लक्षात ठेवल्या होत्या. तर याचं सी आणि डी हे मिसमॅच झाले, क्रिस क्रॉस झाले, त्यामुळं चुकीचं विचारलं. इनकरेक्ट पेअर ऑप्शन नंबर 3, 75चं 3 उत्तर आहे. 76 नंबरचा प्रश्न आहे. इथं व्हाईस प्रेसिडेंट बघा, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवर क्वेश्चन आहेच. उपराष्ट्रपती 5 वर्ष साठी पदग्रहण करतील, बरोबर आहे. जेव्हा त्यांनी ऑफिसचे पद धारण करतील तेव्हापासून, बरोबर आहे. दुसरं वाक्य आहे की त्यांनी प्रेसिडेंटला रेजिग्नेशन देऊ शकतात, बरोबर आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला देतात, उपराष्ट्रपती राष्ट्रपतीला देतात रेजिग्नेशन. सी जे आहे म्हणजे ए बी बरोबर आहे. आता सी बघूया आपण. जेव्हा सी मध्ये त्यांनी काय केलंय, इंटरचेंज केलंय.
ऍक्च्युली मराठीमध्ये बघा, लोकसभेच्या सदस्यांनी नाहीये, राज्यसभेच्या सदस्यांनी पारित झालेला असावा आणि तो लोकसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे असं पदावरून दूर करता येते. म्हणजे त्यांनी राज्यसभा लोकसभा हे इंटरचेंज केले. त्यामुळे पॉलिटिचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना थोडंसं केअरफुली तुम्ही वर्डिंग पाहणं खूप महत्वाचं आहे. की हा ठराव व्हाईस प्रेसिडेंटला काढायचा, तुम्ही राज्यसभेमध्येच इंट्रोड्यूस करू शकता. त्यामुळं 76चं उत्तर 4 आहे. 77 नंबरचा प्रश्न आहे. 77 मध्ये अँग्लो इंडियनच्या बाबतीत विचारलेलं आहे. तर आर्टिकल 335 नसून 331 आणि 33 ह्यांच्यानुसार, आणि त्यातल्या त्यात फक्त लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला म्हटल्यामुळे 333 हे बरोबर होतं. त्यामुळे अ मध्ये आर्टिकल चुकीचे दिलेले आहे. 333 नुसार विधानसभेत आहे आणि ते पण होतं, ते पण डिलीट केलं गेलं. ओके. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनं हे जे आहे रिप्रेझेंटेशन, तर ते डिलीट केलं गेलं. बी आणि सी जे आहेत वाक्य ते बरोबर आहेत. यात इनकरेक्ट विचारले तर ओनली ए इनकरेक्ट इज द राईट ऑप्शन. बी आणि सी स्टेटमेंट करेक्ट आहेत. आणि एवढे हे डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं नाही, परंतु आपल्याला कलम कन्फर्म माहिती असणं अपेक्षित आहे. त्यामुळे बी सी ला तुम्ही बरोबर घेऊन चालणं एक लॉजिकल बनते. 77चं उत्तर आहे एक. 78 नंबरचा प्रश्न आहे. आता पार्ट्स जे आहेत, तर एमपीएससीचा फेवरेट भाग आहे की सगळे पार्ट्स तर तुम्ही नीट करून जाणं अपेक्षित आहे. तर पार्ट 1 मध्ये काय येते, तर युनियन अँड इट्स टेरिटरी. पार्ट फंडामेंटल राईट पार्ट 3 मध्ये येतात. पार्ट 4 मध्ये डीपीएसपी आणि पार्ट 4A मध्ये फंडामेंटल ड्युटीज. तर ह्यामुळं 78चं उत्तर आहे 3. 79 क्वेश्चन नंबर जो आहे, तर त्यामध्ये 371चे सब कलम विचारले. तर आता 371चे सब कलम मी पाहताना थोडंसं ट्रिक लावले होते की जे काही राज्य आहेत त्यांचं नाव तिथल्या कलमाच्या सोबत असोसिएट करून आपण पाठ केलं होतं. जसं की 371 बी हे आसाम आहे, तर बासाम असं लक्षात ठेवलं होतं. सी मणिपूर आहे ना, तर चनिपूर असं लक्षात ठेवलं होतं. एफ सिक्कीम आहे, तर फिक्कीम फिक्कीम असं लक्षात ठेवलं होतं. त्याच्यानंतर मिझोरामचं गिझोराम, जी पासून गिझोराम असं लक्षात ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर 371 जे निव्वळ कलम आहे, तर ते नुसतं 371 ते महाराष्ट्र गुजरात बद्दल आहे. त्याच्यानंतर डी जे आहे ते आंध्रा तेलंगणाशी रिलेटेड आहे. ई सुद्धा आंध्राशी रिलेटेड आहे. एच अरुणाचल, गोवा आणि जे कर्नाटका. तर असं तुम्ही 371चे सब कलम एकदा जस्ट वाचून घेणं महत्वाचं आहे. आणि 370 हे जम्मू काश्मीरच्या टेम्पररी स्टेटस बाबत होतं, जे की आपण रद्द केलेलं आहे. 80 नंबरचा प्रश्न आहे. पहिली लोक अदालत 1982 कोणत्या राज्यात भरण्यात आली? तर आपण गुजरातमध्ये आहे. हा क्वेश्चन थोडासा हार्ड मध्ये जातो, कारण हे एक्झॅक्ट माहिती असेल तरच उत्तर मारता येतं. 80चं उत्तर आहे 2. लोक अदालत, ग्राम न्यायालय हे दोन्ही टॉपिक चांगले करून जाणं परीक्षेला अपेक्षित आहे. 81 नंबरचा प्रश्न आहे. पटाभी सीतारामैया हे कोणत्या कमिटीचे चेअरमॅन होते? तर आता हाऊस कमिटी आणि चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्स. आता हे पीवायक्यू मधलाच भाग आहे की सगळ्या समिती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या सर्व समिती एकदम त्यांचे चेअरमन नीट करून जाणं अपेक्षित आहे. तुम्हाला इव्हन ऍडव्होक कमिटी ऑन सिटिझनशिप आणि सुप्रीम कोर्ट हे वर्धाचारचे आहेत हे जरी माहिती असलं तरी सुद्धा तुम्ही सी डी इलिमिनेट करून डायरेक्ट एक उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो. पण लक्षात ठेवा की सीतारामय्या हाऊस आणि प्रोव्हिन्सेस कमिशनर चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेसचे हेड होते. 81चं उत्तर आहे 1. 82चं उत्तर आहे एनसीपीसीआर म्हणजे चाइल्ड राईट्स ची जी कमिशन आहे, तर ते 2005 चा कायदा आहे आणि 2007 ला ती एस्टॅब्लिश झाली आहे. त्यामुळे उत्तर 82चं उत्तर 3 आहे. 83 नंबरचा क्वेश्चन. पॉक्सो कोणत्या वर्षी एनॅक्ट केला होता? तर 2012. तुम्हाला आता 82 नंबरचा क्वेश्चन, 83, 84 हे सर्व फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत. तुम्हाला वर्ष माहितीच असणं अपेक्षित आहे. फक्त आता तुम्ही करताय तेव्हा सर्व आयोग म्हणजेच कमिशन सगळे चांगले करून जाणं आणि त्यांचे वर्ष आणि कलम हे लक्षात ठेवणं. जसं सगळे कॉन्स्टिट्युशनल असतील, त्याच्यात एससी एसटी कमिशन असेल, त्यानंतर फायनान्स कमिशन असेल, इलेक्शन कमिशन असेल, ह्या सगळ्यांचं वर्ष, कलम आणि कंपोजिशन हे तिन्ही गोष्टी खूप चांगल्या करून जाणं महत्वाचं आहे.
महिला कमिशन, वुमेन कमिशन असेल, मायनॉरिटीज कमिशन असेल, त्याच्यानंतर बॅकवर्ड कमिशन असेल, त्याच्यानंतर नॉन स्टॅच्युटरी कमिशन्स असतील, तर मग स्टॅच्युटरी कमिशन्स असतील, म्हणजे इन्फॉर्मेशन कमिशन झालं आरटीआयच्या अंडर. तर हे सर्व कमिशन्सचं वर्ष नीट करून जाणं महत्वाचं. वुमेन कमिशन जे आहे ना, त्याची स्थापना 92 ला झाली, परंतु कायदा जो आहे तो 90 चा होता. त्यामुळे ह्याचं एस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापना 92, म्हणजे 84चं 3 उत्तर आहे. 85 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं 24 जानेवारी 50 ला काय काय कार्य केले. तर नॅशनल फ्लॅग जो आहे ना, तो आपण 1947 22 जुलै 1947 ला अडॉप्ट केलता. त्यामुळे कट केलं ना, डायरेक्ट 4 उत्तर येतं. 85 4 उत्तर आहे. अँथम, सॉन्ग आणि राजेंद्र प्रसाद यांची निवडणूक, तर राष्ट्रपती म्हणून निवड. तर हे तिन्ही जी गोष्टी आहेत ना, 24 जानेवारी 1950 ला आपण घेतलेल्या आहे. आणि फ्लॅग हे आहे 22 जुलै 47. आणि कॉमनवेल्थची मेंबरशिप जी आहे ते मे 1949. हे मेन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आणि आणखी सोबतच तुम्ही जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं फर्स्ट सेशन, सेकंड सेशन, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं डेट, तर हे सर्व डेट्स तुम्ही कॉन्स्टिट्युशनचे एकदम चांगले करणं अपेक्षित आहे. त्यामुळे 85 सिलेबस मधलाच प्रश्न होता, जरी थोडासा फॅक्च्युअल असला तरी येणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे पॉलिटीमध्ये एक 2-3 क्वेश्चन सोडले तर बऱ्यापैकी क्वेश्चन डुएबल होते. पॉलिटीमध्ये 12-13 करेक्ट येणं म्हणजे एक गुड स्कोअर मानला जाईल. त्यानंतर आपण करंट अफेअर्स सेक्शनकडे वळू. तर शेवटचे 15 क्वेश्चन जे आहेत ते चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्सचे आहेत. तर 86 नंबरचा जो क्वेश्चन आहे, तर त्यामध्ये बजेट मधला क्वेश्चन आहे की न्यूक्लिअर एनर्जी मिशन, जे की स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स ह्याच्यावरच्या रिसर्चवर फोकस करत आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट आणि सिव्हिल लायबिलिटी डॅमेज ऍक्ट, तर ह्या दोन्हीमध्ये आपण अमेंडमेंट केली आहे. तर हे अमेंडमेंटनं फॉरेन इंडस्ट्री येणार आहे. तर लॉजिकल आहे स्टेटमेंट. त्यामुळं 86 नंबरच्या क्वेश्चन मध्ये कुठं असा फॅक्च्युअल डेटा नाही, जनरली स्टेटमेंट आहे आणि लॉजिकल आहे की इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी करतोय आपण, एनर्जी सिक्युरिटीसाठी करतोय. ऑल अबव्ह द अबव्ह. 86चं उत्तर आहे 4. 87 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये INS विक्रांतच्या बाबतीत स्टेटमेंट आहे. तर आता या प्रश्नामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये त्यांनी जॉईन झाले, हे स्टेटमेंट बरोबर आहे. कमिशन कधी झाले तर सप्टेंबर 2022. जर इथं कमिशन असतं तर सप्टेंबर आलं असतं 2022. परंतु फॉर्मली जॉईंट किंवा फॉर्मली बिकेम पार्ट म्हटलं तर 20 ऑगस्ट 2024 ही डेट येते, म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंटला तुम्ही कॉमन सेन्स लावू शकता. की आपल्याकडे जे काही नेव्ही मधले हे असतील, शिप्स असतील किंवा लढाऊ जहाज असतील, तर ते आपल्याला एकतर कोचीन शिपयार्ड किंवा विशाखापट्टणम किंवा बॉम्बे, आता या 3 लोकेशनवर येतात. इथं कुठंच तामिळनाडूमध्ये स्पेसिफिक असं नाहीये. त्यामुळं कोचीन, विशाखापट्टणम आणि बॉम्बे, तर हे 3 जे आहेत तिथं म्हणजे हे जहाजांची बांधणी होते. त्यामुळे तुम्ही तामिळनाडू हे करणं अपेक्षित होतं. कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांनी इथं बिल्ड केलेलं आहे आणि पहिलं इंडिजिनस एअरक्राफ्ट कॅरियर आहे. त्यामुळं ओनली ए. आणि 87चं उत्तर 1 आहे. 88चं उत्तर, आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे महत्वाचं पद आहे, त्यांच्याबद्दल करणं माहिती काढून ठेवणं अपेक्षित होतं. हे एक्सपेक्टेड क्वेश्चन होता. इव्हन चीफ इलेक्शन कमिशनर यांच्यावर सुद्धा प्रश्न अपेक्षित असतो. ते कितवे आहेत, त्यांनी या अगोदर काय पद त्या कोणत्या पदावर होते, त्याच्यानंतर त्यांचं कोणत्या राज्याचे आहेत, हे 2-3 डिटेल्स तुम्ही काढून ठेवणं महत्वाचं आहे. जसं की इथे चीफ जस्टिसच्या बाबतीत की त्यांचा जन्म जो आहे 1960 ला झाला होता. बरोबर आहे. संविधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केली. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. ऍक्च्युली ते 2005च्या जागी 2000 पाहिजे, की नागपूर खंडपीठात गव्हर्नमेंट प्लीडर आणि प्रोसिक्युटर असं म्हणून 2000 ला निवड झाली, पण 2005 ला त्यांनी बॉम्बे हायकोर्टला परमनंट म्हणून लागले. हे त्या ठिकाणी जरा चुकीचं आहे. म्हणून 3 नंबर स्टेटमेंट चुकीचं आहे आणि उत्तर 88चं 3 आहे. 2019 ला त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये जज म्हणून त्यांची हे झाली, पदोन्नती झाली, ते पण बरोबर आहे. आता त्यांनी 52वे चीफ जस्टिस होते. भूषण गवई, माननीय भूषण गवई हे 52वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. त्यानंतर त्यांनी 14 मे 2025 ला पदभार स्वीकारला. त्याच्यानंतर 2003 ला त्यांनी देवर इलेव्हेटेड टू बॉम्बे हायकोर्ट आणि 2005 ला त्यांनी परमनंट बॉम्बे हायकोर्टचे झाले मेंबर.
त्याच्यानंतर त्यांनी शेड्यूल कास्ट मधले सेकंड चीफ जस्टिस आहेत आणि बुद्धिस्ट फर्स्ट चीफ जस्टिस आहेत. त्यांनी महाराष्ट्रामधल्या अमरावती या जिल्ह्यामधून आहेत. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला भूषण गवई यांच्याविषयी माहिती पाहिजे. पुढच्या परीक्षांना बी हे हेल्पफुल होईल. 89 नंबरचा क्वेश्चन आहे की नॅशनल वॉटर अवॉर्ड्स. आता या प्रश्नामध्ये त्यांनी जलशक्ती देऊ शकते, बरोबर आहे. मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती हे अवॉर्ड देऊ शकते, हे लॉजिकल आहे. पण 2016 हे वर्ष माहिती नसेल तर तुम्ही 2016 पासून एक नॉर्मल बघा की किती वर्ष होते 2024 पर्यंत, बरोबर. असं काढलं तर 16 फर्स्ट समजा झाला, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 म्हणजे 9वा अवॉर्ड होतो. आणि त्यामुळं ते कुठंतरी चुकीचं आहे. म्हणून 2016 आणि 6th अवॉर्ड हे सोबत जात नाही, म्हणून ए आणि सी सोबत जात नाही. म्हणून तुम्ही पहिला आणि दुसरा ऑप्शन डायरेक्ट डिलीट मारायला पाहिजे होता. तर आता दोन्हीपैकी एक गलत करणं आहे, ए आणि सी पैकी. तर मग इथे सी चुकीचं आहे. तर 2018 पासून 6वा अवॉर्ड हे लॉजिकल बनतं, बरोबर. समजा एखादी वर्ष कोविडमध्ये गॅप पडला असेल, 18, 19, 20, 21 हे 21 ला गॅप, 22, 23, 24 अशा टाइप मध्ये तुम्ही 6वा अवॉर्ड हे लॉजिकल बनतं, म्हणून 2018 पासून, म्हणून सी कन्फर्म चुकीचा आहे. असं तुम्हाला इव्हन माहिती नसला तरी सुद्धा तुम्ही 89 क्वेश्चनचा आन्सर ए अँड बी करेक्ट 3 बरोबर काढू शकला असता. आता हे किती कॅटेगरीज आहे हे माहिती असणं अपेक्षित नाही, पण 6th अवॉर्ड आहे, मग 2016 पासून कॅल्क्युलेट केलं तर तो तर 8th 9th अवॉर्ड येतो. म्हणून तुम्ही लॉजिकचा वापर करून अशा प्रकारे करंट अफेअर्सचे क्वेश्चन टॅकल करू शकता. 89चं 3 आहे. 90 नंबरचा ग्लोबल पीस इंडेक्स, तर हे कोण देतं, तर इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस. तर इंडियाचा 115वा रँक आहे. तर एक जनरल आहे की जी हॅपीनेस इंडेक्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पीस, इकडं ना नॉर्डिक कंट्रीज किंवा नॉर्डिक कंट्रीज म्हणजे जे आहेत, जे नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, आइसलँड वगैरे त्या साईड जे आहेत, तर ते कंट्रीजचा फर्स्ट रँक मध्ये असतो. तर इथे तुम्ही बघा, न्यूझीलंड, आइसलँड 1 नंबरला आहे, आयर्लंड 2 नंबरला आहे, ठीक आहे. आणि नंतर 3 नंबरला ऑस्ट्रिया, 4 नंबरला न्यूझीलंड. तर तुम्ही आइसलँड 1 नंबरला म्हणजे सी 1 नंबरला आहे, हे 2 आणि 3 पर्यंत तुम्ही पोहोचू शकलो असतो, आणि त्यातल्या त्यात आयर्लंड त्याला लागून आहे जवळपास. तर मग त्यामुळं असं सी ए असं म्हणून 2 पर्यंत पोहोचू शकलो असतो. इंडियाचा रँक 115 आहे. त्यामुळे ग्लोबल पीस इंडेक्स, एसडीजी इंडेक्स, त्याच्यानंतर एचडीआय इंडेक्स, हे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्याच्या जरा टॉप 4 आणि बॉटम 4 आणि भारताचा रँक हे आणि गेल्या वर्षीचा सुद्धा रँक करणं अपेक्षित आहे. 90चं उत्तर 2 आहे. 91 नंबरचा गुकेश बद्दल विचारले. आता या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्ही बघा, बी आणि सी दोन्हीमध्ये जे आहे, तर ऑलिम्पियाड जे आहे ना ते एकाच जागी होऊ शकते, बरोबर. 2024चं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप वेगळं आणि चेस ऑलिम्पियाड, फिडे 45व चेस ऑलिम्पियाड जे आहे ते एकच जागी होईल ना. बी आणि सी सोबत जाणार नाही, त्यामुळं 2 आणि 4 हे दोन्ही कटले, बरोबर. आता 1 आणि 3 पैकी निवडायचे, म्हणजे बी आणि सी ह्यांच्यापैकी एकच स्टेटमेंट बरोबर असू शकते. म्हणजे आणि त्यामुळं बी आणि सी सोबत जाऊ शकत नाही. मग 1 आणि 3 पैकी तुम्हाला एकाच रिस्क घ्यायचे. ए बी घ्यायचंय का ए सी घ्यायचंय, तुम्हाला माहिती असेल, वाचला असेल तर वेल अँड गुड. तर गुकेश जो आहे तो आउटस्टँडिंग चेस प्लेअर आहे आणि त्याच्याबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. तर 91चं उत्तर 3 आहे. तर ते बी मध्ये सिंगापूर नसून बुडापेस्ट आहे. तर त्यामुळं हे लक्षात ठेवायला पाहिजे. स्पोर्ट्स पर्सनवर एखादी क्वेश्चन येतो, अर्जुन अवॉर्ड, त्यानंतर खेलरत्न अवॉर्ड, ध्यानचंद अवॉर्ड, द्रोणाचार्य अवॉर्ड वगैरे, हे 2-3 अवॉर्डवर कन्फर्म क्वेश्चन येतात. आणि त्यांचे अवॉर्डी जे आहेत आणि त्यांचं स्पोर्ट कोणत्या खेळात त्यांनी हे केलंय, तर हे सुद्धा नीट करणं आणि पद्मश्री सुद्धा करणं, पद्मश्री मधले स्पोर्ट्स पर्सन करणं अपेक्षित आहे. 92 नंबरचा क्वेश्चन आहे. तर हा पीवायक्यू मधूनच आहे. बेटी बचाव बेटी पढाओ जी स्कीम आहे, ऍक्च्युली त्यांनी इथे कन्फ्युज केले. बेटी बचाव बेटी पढाओ स्कीम 2015 बरोबर आहे, परंतु जे आहे नॅशनल गर्ल चाइल्ड डे तो 24 जानेवारी आहे. तर त्यामुळं ए स्टेटमेंट चुकीचं येतं आणि डायरेक्ट उत्तर 2 येतं. ते 24 जानेवारी गर्ल चाइल्ड डे आहे आणि 2008 पासून सेलिब्रेट केलं आहे, हे माहिती असण्याची गरजच नाही. फक्त 24 जानेवारीवरून डायरेक्ट ऑप्शन नंबर 2, 92चं 2. 93 जे आहे,
आणि ह्यातलं जे आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हे PYQ आहे 2023च्या पेपरमध्ये एक्झॅक्ट विचारलंय की 22 जानेवारी 2015ला या स्कीमची लॉन्च डेट आहे. तर हे माहिती असणं अपेक्षित आहे. 93 नंबरचा क्वेश्चन आहे ब्रिक्स. तर ब्रिक्सचे सध्या 5 नवीन सदस्य ऍड झालेत आणि त्यामुळे ब्रिक्स चर्चेत होतं आणि त्यामुळे आपल्याला माहिती असणं अपेक्षित होतं. तर आपल्याला माहिती होतं की तर 93 नंबरच्या क्वेश्चन मध्ये लॉजिक काय लावू शकतो आपण की ब्रिक्स जे आहे तर ते ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका तर ह्या सिक्वेन्सनच त्यांची मीटिंग होते. तर तुम्ही इथं सुद्धा जर तशी लावली असती, समजा 13चं बघा, 13चं आय म्हणजे इंडिया, न्यू दिल्ली इंडिया, 14चं सी येणार बरोबर, सी म्हणजे बीजिंग चायना, नंतर 15चं एस येणार म्हणजे साऊथ आफ्रिका, त्याच्यानंतर वापस 16 जे आहे ते ऍक्च्युली बी म्हणजे ब्राझीलमध्ये करणं अपेक्षित होतं आणि यावेळेस रशियामध्ये घेतले काझानमध्ये. त्यामुळं ते थोडंसं एक अपवाद आहे पण 13, 14, 15 असं सिक्वेन्स लावून तुम्ही 100% ICS असं ब्रिक्स ह्या सिक्वेन्सने लावून सुद्धा हा 93 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला असता. तर तुम्हाला 23चं जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका आणि 24चं रशिया कझान हे माहिती असणं अपेक्षित पाहिजे होतं. आणि 2021 आणि 2016 इथं इंडियामध्ये झालेली आहे ब्रिक्स समिट. 13वी ब्रिक्स समिट ही 2021 इंडियामध्ये झालेली आहे. तर 93चं उत्तर 4 आहे. 94 नंबरचा प्रश्न आहे तर अक्षय अन्न योजना. आता ह्याच्यात फ्री ऑफ कॉस्ट काय देतात तर सर्व देतात. ह्याचं ऑल ऑफ द उत्तर आहे. ऍक्च्युली आता ह्या प्रश्नामध्ये चुकू शकतं लोक, कारण तांदूळ, ज्वारी, साखर हे तीनच ब इ असं 3 उत्तर मारू शकतो, परंतु या योजनेमध्ये सर्व फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. 94चं 4 उत्तर आहे. अक्षय अन्न योजना ही महाराष्ट्राची स्कीम आहे. त्यानंतर 95 नंबरचा प्रश्न आहे तर भगवान बिरसा मुंडा रोड लिंकिंग स्कीम. तर हे बघा, बिरसा मुंडा जे आहे ते आदिवासीचे क्रांतिकारी नेते होते. तर त्यांनी त्यामुळं आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे बरोबर आहे कन्फर्म. क मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळा जोडण्यासाठी करेक्ट आहे. क हे कन्फर्म बरोबर आहे. म्हणून असे 2 आणि 3 असे दोनच ऑप्शन उरतात. त्यानंतर जर तुम्हाला हे माहित असेल की महाराष्ट्र सरकारचीच योजना आहे तर मग तुम्ही क असं 3 पर्यंत पोहोचू शकता. 95चं उत्तर 3 आहे आणि हे बंद केलेली वगैरे काही नाहीये. योजना सध्या सुद्धा चालू आहे. ऑगस्ट 2023 मध्ये ही योजना सुरू केलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा असं निगेटिव्ह स्टेटमेंट येतं तेव्हा ते चुकीचं असण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जे स्टेटमेंट आहे की बंद केलेली आहे वगैरे असं आपण वाचण्यात येत नाही, नाही का, जनरली. आणि अनलेस अनटिल त्याचे 5 वर्ष वगैरे पूर्ण होतील, नाही का, तर मग त्याच्याशिवाय ते बंद करत नाहीत एवढं अब्रप्टली. तर त्यामुळं आणि बंद केली असती तर ते असं दिलं नसतं, म्हणून ते डी चुकीचं आहे. 95चं उत्तर आहे 3. 96 नंबरचा प्रश्न आहे, जनरल इलेक्शन मालदीवचे झाले. तर हा क्वेश्चन का टाकलाय, कारण काय झालं, मालदीव मधला जो प्रेसिडेंट निवडून आला ना, मोहम्मद मुइझू, तर तो थोडासा प्रो चायना आहे आणि त्यामुळं हे क्वेश्चन विचारलं आहे की मालदीव मध्ये पीपल्स नॅशनल काँग्रेस जे आहे ते मोहम्मद मुइझू तर ह्यांच्या पार्टीने इलेक्शन जिंकलं आहे आणि ते प्रो चायना आहे. त्यांच्या विरोधात कोणती पार्टी होती? सॉरी, मालदीव डेमोक्रेटिक पार्टी. तर ही पार्टी म्हणजे मोहम्मद मुइझूच्या विरोधात होती मालदीवमध्ये, जे की इब्राहिम सॉली जे पूर्व पंतप्रधान होते तर त्यांची होती. तर 96चं उत्तर 1 आहे. इथे सुद्धा बघा, 96 मध्ये नॅशनल काँग्रेस ही कॉमन आहे, म्हणून 1 आणि 2 पैकी उत्तर असणं अपेक्षित होतं. जरी तुम्हाला माहिती असेल, माहिती नसेल तरी सुद्धा आवामी लीग हे बांगलादेशशी रिलेटेड आहे, त्यामुळे 3 कट करू शकला असतात. 96चं उत्तर 1 आहे. 97 नंबरचा क्वेश्चन आहे, इंडस वॉटर ट्रीटी 1960 मध्ये इंडियाकडे कोणत्या आहेत? तर इंडियाकडनं शेवटच्या 3 नद्या आहेत, सतलज, रावी, बियास. आणि पाकिस्तानकडे सुरुवातीच्या 3 आहेत, म्हणजे इंडस, झेलम आणि चिनाब. तर ह्या 3 जे आहेत ते पाकिस्तानकडे आहेत. आणि हे 97 का बरं होतं, आपण इंडस वॉटर ट्रीटीनुसार जे पाणी आपण डिवाइड करत होतो ना, ते मध्ये आपल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट तयार झाले त्यामुळे आपण पाणी त्यांना देण्यास थोडासा नकार दिलाय आणि त्यामुळं ते इंडस वॉटर ट्रीटीचं ब्रीच झालं आणि त्यामुळं हे वर्ल्ड बँकनं ब्रोकर केलेली ट्रीटी होती. त्यामुळे 97चं 3 उत्तर आहे. 98 नंबरचा क्वेश्चन आहे की गिलोटिन म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही पार्लिमेंटचा चॅप्टर पॉलिटीमध्ये वाचला असेल तर त्याच्यात तुम्हाला हे माहिती असेल की गिलोटिन म्हणजे काय. तर जेव्हा बजेट पास होत असते तर तेव्हा डिस्कशन भरपूर झालं, आता डायरेक्ट वोट घ्या याचा अर्थ गिलोटिन असतो. आणि ते म्हणजे त्यामुळं 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बी. ह्याच्यात रिझर्व्ह बँक वगैरे ह्याचा काही संबंध नाही, त्यामुळे 98चं ओनली वन उत्तर आहे. पार्लिमेंटचा चॅप्टर नीट करणं आणि पार्लिमेंटच्या कमिटी सुद्धा नीट करणं अपेक्षित आहे. 99 नंबरचा क्वेश्चन. मारुती चिंतमपल्ली यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहे. तर ह्याच्यात त्यांनी रातवा, पाखर माया आणि चकवा चांदण तर हे 3 लिहिलेलं आहे. फुलवंती व जगाचं पाऊस, जंगलाचं पाऊस हे त्यांचे नाहीये. आणि समजा तुम्हाला माहिती नसले तर मी मुलांना सांगितली होती की जनरली सुरुवातीचे स्टेटमेंट बरोबर असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते, म्हणजे कन्फर्म बरोबर असलेले ऑप्शन 1, 3, 4 आहेत. आणि ह्याच्यापैकी एखादी तरी चूक असेलच नाही का, म्हणून 4 हे थोडस मी अवॉइड करेल मारायला. 1 आणि 3 या दोन्ही पैकी सुरुवातीचे 3 बरोबर आणि नंतरचे 2 चूक असं असण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून मी 99चं एक उत्तर मी समजा माहिती जरी नसेल तरी त्यांचे बुक्स मी एक उत्तर मारलं असतं आणि बरोबर आलं असतं. त्याच्यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांनी कुशल भवन जे आहे, कौशल्य भवन हे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रिनरशिपची न्यू बिल्डिंग. आता तुम्ही 100 नंबरच्या प्रश्नामध्ये लॉजिक लावा की बाबा सगळ्या केंद्राच्या मिनिस्ट्रीज कुठं आहेत, दिल्लीला. मग त्यांनी नवीन बिल्डिंग कुठं काढली, दिल्लीलाच काढली असेल ना, म्हणून नवी दिल्ली याचं 100चं एक उत्तर आहे. तुम्हाला माहिती असण्याची गरज नाहीये, त्यामुळे 100चं उत्तर आहे 1. तर अशा प्रकारे मी सर्व प्रश्नांचे शहानिशा करून 2-3 साईट्सवर चेक करून 100% एक आपल्या साईडने प्रयत्न केला आहे की तुम्हाला एकदम ऑथेंटिक उत्तर यावेत. आयोगाचे आता ह्याच्यातले 2-3-4 क्वेश्चन इकडे तिकडे होऊ शकतात, थोडेसे त्यांचं इंटरप्रिटेशन आयोगाचं वेगळं निघू शकतं, परंतु एक 99% आपली की बरोबर असेल. सोबतच मी तुम्हाला ट्रिक्स वगैरे पण सांगितले आहेत. जर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं, तुम्हाला काय कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट्स आहेत. तर ते डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि ज्या विद्यार्थ्यांना 10-1 मार्क व्हिडिओ आपल्या ह्याच्या जीएस मध्ये पडताय प्लस मायनस, तर त्यांनी अभ्यास सुरू करावा आणि मेन्सची रायटिंग प्रॅक्टिस सुरू करावी. तर धन्यवाद.